अरे तू इकडे बोल. ज्या दिवशी आईचा ऍक्सिडेंट झाला तुम्ही सगळे घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये गेलात आणि त्यानंतर तू एकटी घरी परत निघून आलीस. घरी कुठे निघून आले? हो, कारण जेव्हा मी हैदराबादहून परत आलो तेव्हा घरी तू एकटीच होतीस प्रिया. हो मी घरीच होते कारण मी हॉस्पिटलमध्ये गेलेच नाही ना. अच्छा, म्हणजे आईचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, घरातला प्रत्येक माणूस तिच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये गेला पण तू नाही गेली. एक मिनिट, तू हे सगळे प्रश्न मला का विचारतोयस? तुला नक्की म्हणायचं काय? मला म्हणायचं काहीच नाही, मला तुला काहीतरी दाखवायचं. याचा अर्थ काय? याचा अर्थ म्हणजे काय ते तुला खूप चांगलं कळलं. आई जिन्यावरून खाली पडली. या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय की तू 2-3 पायऱ्या उतरून खाली आलीस. तू आईला पाहिलंस पण आईच्या जवळ न जाता तू तशीच मागे वळून वर गेलीस. याचा अर्थ काय? अर्थ म्हणजे काय करतेस? साधा सोपा प्रश्न विचारलाय मी तुला. हो हो मी 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 तेच सांगते. मी मावशीला पडताना बघितलंस? नाही, पडताना नाही, मावशीला पडलेलं पाहिलं. आणि तिथे सगळेच जमले ना, घरातले सगळेच. म्हणजे गौरांग होता, आजी, मंजिरी, आत्या सगळे होते. आणि मी विचार केला की तिकडे अजून गर्दी करण्यापेक्षा वरती जाऊन ताबडतोब डॉक्टरांना फोन करणं जास्ती महत्वाचं आहे, म्हणून मी पटकन वरती गेले. मला सांग, आईजवळ सगळ्यात आधी कोण आलं होतं? तू पाहिलंस ना, सगळ्यात आधी आईजवळ कोण पोहोचलं होतं? मला काय माहित, कदाचित मंजिरी आली असेल. कदाचित नाही, कोण? खात्रीलायकरित्या कोण? सत्यजित, काय झालंय? तू मला असं टोचून टोचून प्रश्न का विचारतोयस? तुला काय म्हणायचंय? मी तुला टोचून टोचून प्रश्न विचारत नाहीये प्रिया, मी तुला साधे सोपे प्रश्न विचारतो. आणि असे प्रश्न मी सगळ्यांना विचारलेत, कारण इथे माझ्या आईचा प्रश्न आहे. हे साधे सोपे प्रश्न आहेत. सत्यजित, हे सगळे प्रश्न तू सरळपणे विचारलेले नाहीयेस. एवढी निर्बुद्ध नाहीये मी, इतकं कळतं मला. नाही, तू निर्बुद्ध नाहीस. तू निर्बुद्ध नाहीयेस. सर्वसामान्य माणसं जेव्हा एखाद्या माणसाला पडताना बघतात तेव्हा ती सर्वसामान्य माणसं त्या माणसाला सावरण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी त्याच्या जवळ जातात. तू मात्र तसं केलं नाहीस. तू ताबडतोब त्या क्षणाला पुढचा विचार केलास आणि जेव्हा इतर सर्वसामान्य माणसं आई जवळ होती तेव्हा तू डॉक्टरला बोलवायला गेली. तुझं माइंड इतकं इन कंट्रोल आहे की तू सर्वसामान्य माणसांसारखी पॅनिक वगैरे होतच नाही. मी तुला निर्बुद्ध कसं म्हणेन प्रिया? निर्बुद्ध तर आम्ही सगळे आहोत जे तुला समजून घेऊ शकत नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी मावशीला ढकललं? मी असं काहीही म्हटलेलं नाहीये प्रिया, उगाच पराचा कावळा करू नकोस. पराचा कावळा मी करत नाहीये, ते तू करतोयस. कारण तुला ना मला या घराबाहेर काढायचंय काहीही करून, म्हणून ही अशी कारणं शोधतोस माझ्याशी वाद घालायला. खरं तर ना तुला माझं लग्न करून द्यायचंय, जे तू करू शकत नाहीयेस. कारण ते केलं तर तुझा भूतकाळ उकरला जाईल ना, आणि मग तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील. म्हणून हे चांगलं कारण आहे प्रियाला घराबाहेर काढायचं, हे तूच ठरवून टाकलंयस. पण मी एक सांगू का, मी या घरातून जाते. तू माझ्यासाठी इतक्या खालच्या पातळीला नको उतरूस. मी जाते बाबा, मी जाते. कारण आता माझ्याच्यानी सहन होत नाहीये. बास झालं हे सगळं, आता बास झालं. खूप झालं होतं मला. नाही
आई एकदा घरी आल्या आणि यांच्याशी बोलल्या की मग मग माझ्या मनावरचं ओझं तरी कमी होईल. काय ग, तुला किती बी सांगा काय बी फरक पडायचा नाही बघ. किती बी सांगितलं ना तरी पालथ्या गड्यावर पाणी. अगं घरात मीरा हाय, म्या हाय, इतकी समधी माणसं हाय ती. त्यासनी सांगायचं ना तुला काय पाहिजे ते. बघावं तेव्हा आपलं स्वयंपाक खोलीत कुडबुड 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 करत असते. कशा पै? अहो तसं नाही आजी, आज आईंना डिस्चार्ज मिळणार आहे ना, म्हणून त्यांच्यासाठी खास दुधी हलवा बनवतेय, त्यांना आवडतो म्हणून. असं वय, मग बनव बनव. मी तुला सुकामेवा आणून देते. काय ग, कसला विचार करतेस? अगं काय बी काळजी करू नगस. शाली आता चांगली ठणठणीत होणार बघ. काय बी काळजी करू नका. प्रिया, काय चाललंय? बॅग का भरतीयस तू? हा? घर सोडून चालले. का? अगं काय झालं? असं काय करतेस तू? बॅग कसली भरतीयस तू? हा? अगं प्रिया, का चाललीस तू? मी सांगते सगळं, तू आधी तार लावणी. हो हो. बोल, काय झालं? काय झालं? नेत्रा, तू सत्यजित, तू माझ्यावर संशय घेतोय का? माझ्यावर संशय घेतो. मला ते फुटेज दाखवतो सीसीटीव्ही कॅमेराचं आणि म्हणतो तू का नाही मदत केलीस मावशीला. आणि मी काय मदत करणार? मी काय केलं यार? तू काय केलंस? मी नाही राहणार इकडे, मी चालले. मला नाही राहायचं. ए बाई, ए तू सत्यजित दादांना माझ्याबद्दल काही नाही ना सांगितलंस? हे अगो, हे प्रिया यार, मी इथे नव्हते यार. मी गोव्याला गेले होते. मी काहीच नाही केलंय. माझं उगाच नाव नको घेऊया. नेत्रा, नाही गं, नको रडू. काय झालं तुला? अगं मी हे सगळं नाटक करतेय. नाटकासाठी प्रॉपर्टी गोळा करतेय आणि तुला हे सगळं खरं वाटलं? माझ्या डोळ्यात पाणी दिसतं. आता खरी मजा येणार, कारण थोड्याच वेळात नवा अंक सुरू होणार आहे. नवीन अंक, प्रॉपर्टी, नाटक, सॉलिड प्लॅन दिसतोय काहीतरी. या पामराला कळलं तरी बरं होईल ना. हॅव पेशन्स. मला सांग, गौरांग आणि सत्यजित मावशीला आणायला गेलेत का? कधीच. व्हेरी गुड. चला मग, गेट रेडी. मनोरंजनाची वेळ झाली. राहू दे चल. सावकाश. बस इथं. शाले, कशी आहे? बरे. चालेल, पाणी आणजा तिला. नाही असू देत म्हणजे पुन्हा या घरामध्ये परत आले याचं समाधान मिळालं मला. प्रिया, प्रिया अगं थांब. प्रिया, प्रिया ही आत्ताच आली हॉस्पिटल मधून. एक मिनिट.
मावशी कशी आहेस तू? मी बरी आहे, पण तू बॅग घेऊन कुठे निघाली? मी हे घर सोडून चालली. त्याचे काय झालं तुला? नाही नाही, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. मी कुठे वाटेल तिकडे राहीन, धर्मशाळेत राहीन, हॉटेलमध्ये राहीन, किंवा काही नाही झालं ना तर जाऊन काकांकडे राहीन. पण आता इथे राहणार नाही. खूप झालं मावशी. मी तुझ्यावर नाही रागवले. मला माहितीये ना, माझे आई बाबा गेल्यानंतर तू मला या घरात आणलं, मला आसरा दिलास. अगं पण माझी तेवढी योग्यताच नाहीये, हेच नाही कळलं तुला, म्हणून मी इकडे निघून चालली. काय ग, काय तुला असं काय झालं अचानक? हा, कुणी काही बोललंय का तुला? हा, सांग ना मला बाळा, सांग. मावशी, दुसरं कोण बोलणार? पण जाऊ दे ना, ते सगळं आता बोलायला नको. बघ, समोरच्या माणसाने हाताला धरून बाहेर काढावं, इतकी स्वतःची किंमत कमी करून घेऊ नये. त्याला मी इथे नकोच आहे, मग का राहायचं मी इथे? नाही राहणार मी इकडे. सत्य, अरे काय एक मिनिट, तू प्लीज त्याला काही बोलू नकोस हं. कारण त्याची काही चूक नाहीये मावशी, तो अगदी बरोबर आहे. त्याचं काय चुकलंय? त्याला असं वाटणं स्वाभाविक आहे. अगं, मी किती दिवस राहणार या घरात? शेवटी काही झालं तरी मी परकीच ना. आणि त्याला मी इथे नकोय म्हटल्यावर त्याच्या मनाविरुद्ध मला इथे राहायचं नाहीये. म्हणजे मी हात जोडते, प्लीज प्लीज मला इकडनं जाऊ दे आता. आता चल वर. नाही, मी नाही जाणार. या वर जा. आणि तुझी ती बॅग घेऊन जा. सत्या, हे काय आहे सगळं? दादा, अरे आईला घेऊन आज जा. जा, आईला घेऊन. आई गौरांग आज जा. तुझ्याशी नंतर बोलतो सगळं. आई तू आई चल. काय झालं? तू आराम कर, मी सांगतो तुला. सगळे काय तमाशे चाललेत तुझे? हं? काय नाटकं करत होतीस खाली? आत्ता आई हॉस्पिटल मधून आले, ती एवढ्या मोठ्या धक्क्यात सावरले, आणि तू ही घर सोडून जायची नाटकं करतेस? ही सगळी नाटकं तुझ्यासाठी असतील, माझ्यासाठी नाहीये. काय त्रास आहे तुला इकडे? हं? 4 साधे सुधे प्रश्न विचारले. साधे प्रश्न? एखादी गोष्ट खोदून खोदून विचारायची, तेच प्रश्न उलट सुलट करून विचारायचे, मनाला वाटेल तसे आरोप करायचे आणि म्हणायचं साधे प्रश्न. वा सत्यजित, तुझ्यासाठी हे सगळे साधे प्रश्न असतील, पण माझ्यासाठी तो माझा अपमान आहे. काही झालं ना तरी दोष तू शेवटी मलाच देणार, हे मला माहितीये. माझं काय झालं माहितीये? घरातल्या अडगळीसारखं झालंय. खरं तर अडगळही नाही म्हणता येणार मला, कारण ती सुद्धा शेवटी आपली असते रे. शी, काय करून घेतले मी स्वतःची अवस्था. मला ना स्वतःची लाज वाटायला लागली आता. पण आता बास झालं. इथे राहून मला माझं भाणशेर करून घ्यायचं नाहीये. मी जाते. तुला जायचंय ना, मग जा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की पुन्हा कधीही माझ्या घराची पायरी चढायची नाही. या घरातलं कोणी जगलं मेलं काहीही झालं तरी. कळलं? ती बॅग उचल आणि चालू कर. शेवटी मनातलं समोर आलंच ना. काय आहे तुझ्याकडे? आईनी बोलवलं होतं तुम्हाला म्हणून. मग चल.
प्रिया काय प्रिया काय? आईने बोलवलं ना, मग चल ना. इथे कोणाचीही मनधरणी करण्याचं कारण नाही. जो तो आपले निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. तुला जायचंय ना, मग जा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की पुन्हा कधीही माझ्या घराची पायरी चढायची नाही. या घरातलं कोणी जगलं मेलं काहीही झालं तरी, कळलं? ती बॅग उचल आणि चाल. प्रिया काय प्रिया काय? आईने बोलवलं ना, मग चल ना. इथे कोणाचीही मनधरणी करण्याचं कारण नाही. जो तो आपले निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. And the award goes to प्रिया. अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स दिलायस तू आता खाली माहितीये. एक नंबर ऍक्टिंग केलीस तू. माइंड ब्लोइंग. डोंबल्याचं माइंड ब्लोईंग. इथे माझीच ऍक्टिंग माझ्याच अंगाशी आली. महागात पडली हुशारी. तो सत्यजित इथे येऊन नको नको ते ऐकवून गेलाय मला. अगं मग ऐकू दे ना. 2-4 शब्दांनी काय फरक पडतो तुला काय? तो येऊन स्पष्टपणे बोलला, बॅग उचलायचं आणि निघायचं, पुन्हा पाऊल ठेवायचं नाही या घरात म्हणून. हे? बापरे, कसं बोलून गेले दादा. ओव्हर झाला ड्रामा. मग आता आता काय? ठेवणीतलं ब्रह्मास्त्र काढायची वेळ आली. ब्रह्मास्त्र? आता मावशी समोर जायचं आणि भोकाड पसरायचं. नेत्रा, बायकांना अश्रू हे शस्त्र उगीच नाही दिलं देवाने. त्याचा वापर असा करायचा. आणि हा असला नालायकपणा तुला शिकवायची गरज नाही. नालायकपणाचं मूर्तिमंत उदाहरण असतो. प्रिया, एवढ्या मनाला लावून घेतात का? सत्यजित दादा रागाच्या भरात बोलले असतील. माहितीत ना तुला ते कसे आहेत ते. अगं नेत्रा, पण मला काही आत्मसन्मान आहे की नाही? का माझा जन्म फक्त अपमान सहन करण्यासाठीच झालाय? हो, मला मान्य आहे ना, माझे आई बाबा गेले त्यानंतर शालिनी मावशीनीच मला आधार दिला, या घरात आणलं. अरे पण म्हणून काय मी पदोपदी पावलोपावली अवहेलना सहन करायची का? आज सत्यजित म्हणाला, उद्या ती मंजिरी म्हणाल घराबाहेर हो म्हणून, मग मी काय करायचं? प्रिया काय झालं? आत्या, काही नाही, माझ्या आयुष्याचं गारहाणं सांगत होते. प्रिया प्रिया रडू नकोस. मी ऐकले समजा. तू सत्यजित विना आता कुठं वहिनी घरात आली या आणि त्याला हा तमाशा सुचतोय. मी तुला सांगते, त्या मंजिरीने चावी मारली असेल त्याला. हे बघ प्रिया, तू अजिबात काळजी करायची नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, तू पोरकी नाहीस. मी आहे तुझ्या संग. आता जाते आणि सत्यजीची कान उघडणी करते. आत्या, तू माझ्यासाठी उगीचच. मी आहे ना तुझ्या संग. आत्ता जाते आणि चांगली कान उघडणी करते त्याची. रडू नकोस. आणि आपण ब्रह्मास्त्र वगैरे वापरायच्या गोष्टी करत होतो.
हा ये बोल. हा अरे प्रियाशी बोललायस का? ती शांत झालीये का कमी जाऊन बोलायला पाहिजे? आई, बोललो मी तिच्याशी. ठीक आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. हल्ली अधूनमधून बिनसतं तिचं काहीतरी, काय करणार. पण आता ठीक आहे. तुला हेच बोलायचं होतं? नाही अरे नाही, मला आणखीन काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी. ते बोल ना. हे काय मी आठवत नाहीये मला, म्हणजे जिभेवर आहे माझ्या. आई, आठवत नाहीये याचा अर्थ ते महत्वाचं नाही. चल, तू आता फार ताण नको दिवस डोक्याला, आराम कर. चल. अहो आई म्हणजे मंजिरी बद्दलच बोलायचंय मला. हो, बोला ना आई. आई, मंजिरीची तब्येत अगदी व्यवस्थित आहे. तू हॉस्पिटलमध्ये असताना तिलाही थोडासा त्रास झाला होता, पण डॉक्टर पेंडसे म्हणाल्या काळजीचं काहीच कारण नाही, स्ट्रेसमुळे झालंय. आता ठीक आहे ती. चल चल, तू आता आराम कर. आणि मंजिरी, घरात सगळ्यांना सांग की आईला आता कोणीही डिस्टर्ब करू नका, तिला 1-2 तास झोपू दे. चल आई, झोप तू. हो. चल.